असा आवाज आला पाहिजे। शिव परमात्मा त्या विवाह मंडपामध्ये येत असताना विष्णूने प्रार्थना केली, हे भोलेनाथ, भगवान भोलेनाथ, का हो ना, नंदी घेऊन आले, आता नंदीवर येत असते भगवान भोलेनाथ, म्हणून लवकर आले नंदी बुवा। भोलेनाथला मग सोडू जाऊ दे, आता येतील ना ते, म्हणून सर्वांनी एकदा त्या भोलेनाथाचा जय जयकार, आता भोलेनाथाचं भजन करणार। कारण ज्या वेळेस जगाचा मालक आपल्या या पवित्र अशा दरबारामध्ये येणार आहे, म्हणून सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम चिंतन करा। नम पार्वती पते हर हर महादेव, ओम शिवाय हे राम, ओम शिवा परार परा शिवा, ओंकारा शिवा बाबा शरण, ओम शिवा लग्नाची तयारी केलेली आहे, सर्व ऋषींनी वाट पाहत आहे आणि भगवान भोलेनाथ परमात्मा आणि जगाची मालकीण आई साहेब सतीचा आता क्षणात विवाह होणार आहे। एक महत्वाचे सूचना, जास्त गडबड करू नका, शांततेने असा विवाह या भगवंताला लागणार आहे। म्हणून हा सांब सदाशिवाचा विवाह आहे आणि या विवाहामध्ये अनेक देव देवता इष्ट जगदंबा माता की हरिनारायण महाराज आणि लगेच जगत विप्रश्रेष्ठ दक्षराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये भगवान सांब सदाशिव परमात्मा आणि आई साहेब सतीचा आताच आणि तेच ते माझ्या जगाच्या मालकाचा विवाह आता लागणार आहे, म्हणून सज्ज सर्वांनी सावधान व्हा। शुभ मंगल सा
ग्रामो राजन सुख संस्कृती गणपती या सदा शुभम भवतु सावधान शुभ मंगल सावधान समझली तू पोरना ती वाढवी तो सावधान गंगा साक्षी सेवा मिळो तरी आले भाव देवा झाला प्रसन्न तुझ हृदयी राहील जन्म सुंदर जोडले सकाळी साधा घरी सेवा शुभम भवतु कर्कटाची देव भगवान श्री विष्णू परमात्मा आणि हे ही साक्षीदार त्या विवाहामध्ये होते. पंचमहाभूत देवता ब्राह्मण इकडे भूत प्रेत वेताळ त्या भगवंताला म्हणतात देवा चला आता आपल्या कैलासावर आईला घेऊ. भगवान भोलेनाथ बोलेनाथ चाले कारण भोलेनाथ परमात्मा आपल्या
कारण जशी सती भगवंताला दिसली तसेच भगवंत भोलेनाथ परमात्मा गुंग होते, आपल्याच तारात होते. भगवंताला सुशे नाही, काही नाही, काही नाही, एवढं सुंदर आणि एवढं सुंदर व्यक्तिमत्व, एवढंच राजस सकुमार, अशी मला आपण संन्यासी होऊन ठोकलो, परंतु आता आला इकडे सर्व मंडळी. आणि लग्न लावत असताना भगवान भोलेनाथ परमात्मा आणि आई साहेब सती माता विवाह लागत असताना, विवाह झाल्यानंतर ब्रह्मदेव भगवान श्री विष्णू आई साहेब वैरणीनं कन्यादान केलं. कोणाचं? महादेवाचं. जास्त गडबड करू नका, आता आरती होणार आहे, नंतर तुम्ही लग्न लावा. बस 2-4 जण लग्न लावा, नंतर लावा. आरतीचं ताट तयार करा, गडबड करू नका कोणी. सर्वांनी लग्न लावायचं आहे, देवाचं लग्न. सर्वांनी हळूहळू शांततेत लावा, लाईन मध्ये लावा. भगवान होणार आहे, नंतर तुम्ही शांततेने असं लग्न लावा. कारण सर्वांनी लग्न लावा, कसे जाऊ नका, कारण माझ्या भोलेनाथ परमात्म्याचं लग्न आहे. आई साहेब सतीचा विवाह आणि या विवाहाचे साक्षीदार तुम्ही व्हा. आणि व्यंकटेश बालाजीच्या भगवंताच्या सानिध्यामध्ये हा विवाह आहे. शांततेने आरती होईल. हरिनारायण वेंकटेश भगवान की सांब सदा आज के आनंद की अपनी अपनी माता